नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये. हिवाळ्यात आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी खमंग, चटपटीत असं खावंसं वाटतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम कुरकुरीत, खमंग आणि एकदम हेल्दी अशी मेथीची मटरी कशी करायची ते बघणार आहोत. चहासोबत किंवा मधल्या वेळेस खायला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही ही मेथीची मटरी देऊ शकता. चला तर मग एकदम झटपट आणि सोपी होणारी मेथीची मटरी कशी करायची ते बघूया. ह्याच्यासाठी मी मेथी एकदम स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचे पानं घेतलेत आणि थोडेसे देठ घेतलेत. ह्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि चिरल्यावर ही मेथी 1 वाटी होती. तुम्हाला जर मेथी जास्त आवडत असेल तर ह्याची क्वांटिटी वाढवली तरी पण चालते. मेथी चिरून झाले की आपण गॅसवर एक कढई ठेवूया. कढई गरम झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप किंवा तेल टाकायचं आहे. 1 चमचा जिरं टाकायचं आहे. थोडंसं खलबत्त्यात कुटून टाकायचं आहे म्हणजे जिऱ्याचा छान वास लागतो मेथीला. थोडंसं ह्याला चमच्याने हलवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे आणि ह्याला एकदम कमी गॅसवर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुपात किंवा तेलात परतून घेतल्यावर मेथीचा कडसरपणा कमी होतो आणि मेथीमध्ये जर काही पाणी असेल तर ते पण आटून जाईल. ह्याचा कलर आपल्याला बदलू द्यायचा नाही, थोडा वेळच परतून घ्यायचे. भाजी आपली परतून झाली आहे. आता गॅस बंद करून ह्याला एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचे. बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे. तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे. अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसला आणि जाड रवा असेल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्या. 1 मोठा चमचा आपल्याला काळी मिरी थोडीशी जाडसर अशी बारीक करून घ्यायची आहे. 1 चमचा किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्या. 1.5 चमचा पांढरे तीळ टाकायचे म्हणजे आपली मटरी अजून छान लागते. 1 चमचा ओवा टाकायचा, थोडासा हातावर ह्याला चोळून घ्यायचे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे. परतून घेतलेली आपण मेथी टाकूया आता ह्याच्यामध्ये आणि हे सगळं आता छानपैकी मिक्स करून घ्यायचे. सगळं साहित्य एकजीव करून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे. तुम्हाला जर पूर्णपणे गव्हाचं पीठ किंवा पूर्णपणे मैदा टाकायचं असेल तरी चालतं. 1.5 वाटी मैदा किंवा 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा. आता आपण मोहनसाठी ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकूया किंवा तेल टाकलं तरी पण चालतं. तूप टाकल्यावर आपल्याला परत एकदा छानपैकी पीठ मळून घ्यायचे. ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि ह्याचा एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. एकदम जास्त घट्ट पण नाही मळायचा, आपला रवा पण चांगल्यापैकी भिजला पाहिजे. आपण पोळीला किंवा चपातीला जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचे. आपली ह्याच्यात हळद टाकायची राहिली होती तर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि पीठ आपल्याला चांगल्यापैकी भिजवून घ्यायचे. पीठ जर जास्त चिकट वाटत असेल थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग मळून ह्याला भिजत ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं ह्याला असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा चांगल्यापैकी भिजतो. पीठ आपलं भिजेपर्यंत आपण ह्याला लागणारा साठा तयार करून घेऊया. इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता आणि 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे. चांगलं एकसारखं हलवून घ्यायचे आणि मस्तपैकीचा साठा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. 20 मिनटं झालेत. आता आपण बघूत आपलं पीठ भिजले का चांगलं. एकदा ह्याला छानपैकी परत मळून घेऊया. तुम्ही बघू शकता की आपलं पीठ जास्त पातळ झालेले नाही आहे, घट्टच आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे. पिठाचा आता आपण थोडा मोठा असा गोळा घेऊया आणि ह्याला लाटून घ्यायचे. कोरडं पीठ न लावता लाटायचे. थोडीशी जाडसर अशी ह्याची पोळी तयार करून घेतलेली आहे मी. आता आपण ह्याच्यावर तयार केलेला साठा लावायचा आहे. सगळीकडे व्यवस्थित लावायचं आहे. थोडंसं पहिले चमच्याने लावलं आहे, आता हाताने ह्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागतं आणि दोन्ही हाताने पकडून ह्याला असा रोल करायचा आहे आणि घट्ट रोल करायचं आहे म्हणजे ह्याला छानपैकी लेयर्स पडतात आणि मटरी पण दिसायला एकदम छान दिसते. थोड्या हलक्या हाताने ह्याला सगळ्या बाजूनी छानपैकी प्रेस करून घ्यायचे म्हणजे तेलात तळताना हे उघडणार नाही आणि सुरीने कट करून त्याच्या अशा वड्या करायच्या आहे.
वड्या करतानाचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे, त्याच्यासाठी माफ करा। तर अशा प्रकारे आपल्याला वडी करायची आहे आणि थोडंसं त्याच्यावर प्रेस करून लाटण्याने हिला लाटून घ्यायचे आणि छोटीशी अशी पुरी तयार करून घ्यायची। आपल्या आवडीप्रमाणे ह्याची जाडी ठेवायची आहे। मी थोडंसं जाडसरच लाटून घेतलेलं आहे। मठरी तळण्यासाठी गॅसवर तेल तापून घ्यायचे आणि थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये मग मठरी टाकायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही मठरी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे मठरी टाकल्यावर बबल्स आले म्हणजे आपल्या तेलाचं टेम्परेचर बरोबर आहे। तर आपण ह्याच्यामध्ये आता मठरी टाकून घेऊया। कढईत बसतील एवढी आपण ह्याच्यामध्ये मठरी टाकायची आहे आणि हे जेव्हा ऑटोमॅटिक असे वर आले तेव्हाच ह्याला आपल्याला हलवायचं आहे आणि हलक्या हाताने ह्याला परतून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी चांगल्यापैकी तळून घ्यायचे मध्येपर्यंत। मठरी जर थोडी पातळ लाटली तर कडक होते आणि कुरकुरीत पण होते। तर तुम्हाला जशी आवडेल, कडक आवडत असेल तर थोडं पातळ लाटायचं, नाहीतर मग थोडंसं जाडसर लाटायचं आणि मध्येपर्यंत छानपैकी तळून घ्यायची। ह्याच्यावरचे बबल्स कमी झाले आणि थोडीशी लालसर झाली की ह्याला काढून घ्यायचे, कारण की ह्याच्यामध्ये गरम तेल असतं तर ते नंतर काढल्यावर अजून लाल होते, त्याच्यामुळे जास्त लाल नाही करायचं। एकदम हेल्दी आणि खमंग अशी आपली मठरीची रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे एकदा तरी ही मठरी तयार करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।